नमस्कार. अनेकदा दिवस संपल्यावर असं होतं ना, खूप धावपळ केली, पण अरे महत्वाचं काहीतरी राहूनच गेले असं वाटतं. हो, अगदी. खूप कामं केली, पण समाधान नाही मिळालं, असं होतं. बरोबर. तर आज आपण याच समस्येवर बोलूया. म्हणजे आपल्याकडे काही लेख आणि नोट्स आहेत, जे सांगतात की प्रत्येक दिवसासाठी एक सर्वात महत्वाचं काम किंवा आपण त्याला हायलाइट म्हणूया, ते कसं निवडावं. हां, हायलाइट. म्हणजे त्या दिवसाचा मुख्य फोकस. अगदी. तर उद्देश हा आहे की यातून काही चांगल्या युक्त्या समजून घ्याव्यात, म्हणजे आपलं लक्ष ना खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर राहील. बरोबर. सुरुवात कुठून करायची मग? सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण मला वाटतं खूप प्रभावी युक्तीने. तुमची निवड लिहून काढा. अच्छा. म्हणजे जे करायचंय ते फक्त लिहून काढायचं. हो. खरंच दिवसाचं मुख्य काम काय करणार हे लिहून काढण्यामध्ये ना एक वेगळीच ताकद आहे असं वाटतं. कागदावर उतरवलं की ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते. हे कधी करायचं? सकाळी की आदल्या रात्री? कधीही चालेल. रात्री झोपण्यापूर्वी करा किंवा सकाळी कामाला लागायच्या अगदी आधी. साधं नोटबुक, कॅलेंडर, काहीही चालेल. पण मला ते चिकट नोट्स खूप आवडतात. स्टिकी नोट्स. हो, त्या सोप्या आणि प्रभावी आहेत. कॉम्प्युटरवर चिकटवा, डेस्कवर लावा, म्हणजे सतत डोळ्यासमोर राहतं. हां, हे बरोबर आहे. आणि लिहिण्याच्या क्रियेने फक्त आठवण राहत नाही, तर आपल्या विचारांना पण एक स्पष्टता येते. हो ना? हो, आणि त्या कामाशी आपण नकळतपणे जोडले जातो. एक बांधिलकी तयार होते. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, पण हेतुपूर्वक केली की कामाला सुरुवात करायला मदत होते. हे तर झालं काय करायचं हे ठरल्यावर. पण कधी-कधी सुचतच नाही. आज काय महत्वाचं, काय करू? अगदी, अगदी. डोकं एकदम रिकामं होऊन जातं कधी-कधी. हो. अशा वेळी दुसरी युक्ती आहे ग्राउंड हॉग इट. म्हणजे कालचं अपूर्ण राहिलेलं काम पुन्हा निवडा. नाव जरा गमतीशीर आहे. हो. पण कामाचं आहे. सतत काहीतरी नवीनच करायचा दबाव असतो आपल्यावर. बरोबर. पण स्रोतांमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काम अर्धवट राहिलंय ते पुन्हा सुरू करायला जास्त मानसिक जोर लावावा लागतो. नवीन काम सुरू करण्यापेक्षाही जास्त. अच्छा. तर हे ग्राउंड हॉगिट आपल्याला तो अडथळा पार करायला मदत करतं. मोठ्या प्रकल्पांना गती मिळते किंवा एखादी सवय लावायची असेल तर पुनरावृत्ती आवश्यकच आहे. खरंय. आता पुढची युक्ती ही जरा विचार करायला लावणारी आहे. स्टॅक रँक युअर लाईफ. म्हणजे आयुष्याची क्रमवारी. हो, आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे कुटुंब, काम, आरोग्य, छंद अशा 3 ते 10 गोष्टींची यादी करायची. ओके. मग त्यांना महत्वानुसार क्रम द्यायचा. पहिलं, दुसरं, तिसरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटते, म्हणजे जी सध्या खूप अर्थपूर्ण आहे किंवा जास्त लक्ष द्यायची गरज आहे. अच्छा, म्हणजे प्राधान्यक्रम ठरवायचा. अगदी. ती निवडून यादी पुन्हा लिहायची आणि मग पहिल्या क्रमांकाला गोल करायचं. एका लेखकाचं उदाहरण आहे जेक नावाच्या. त्याने पुस्तक लिहिताना काही काळ कुटुंबापेक्षा त्या पुस्तकाला जास्त प्राधान्य दिलं होतं. अरे बापरे. हो, ऐकायला विचित्र वाटेल, पण त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळी ते गरजेचं होतं. म्हणजे ही पद्धत आपल्याला खरंच कठीण निवडी करायला लावते. पण फायदा हा की आपली मूल्य काय आहेत आणि त्यानुसार काय महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित होतं. बरोबर. रोजचे निर्णय मोठ्या उद्दिष्टांशी जोडले जातात. आणि महत्वाचं म्हणजे हा क्रम कायम नसतो, तो बदलू शकतो. ही लवचिकता पण गरजेची आहे, असंही स्रोतांमध्ये म्हटलंय. हे महत्वाचं आहे, नाहीतर उगाच ताण येईल. अच्छा, आता पुढचा मुद्दा. अनेकदा काय होतं, लहान लहान कामांच्या गर्दीत मोठं काम बाजूलाच राहतं. ईमेल बघ, फोन कर. हो, ती छोटी छोटी कामं खूप वेळ खातात. हो ना. त्यावर युक्ती आहे बॅच द लिटल स्टफ. म्हणजे ही सगळी छोटी कामं एकत्र करायची आणि एकाच हायलाइट सत्रात संपवून टाकायची. अच्छा, म्हणजे एका झटक्यात सगळी किरकोळ कामं संपवायची. बरोबर. ही एक प्रकारची साफसफाई मोहीमच म्हणायला हवी. पण ही रोज करायची नाहीये, म्हणजे ठरवून करायची गोष्ट आहे. हो, नाहीतर रोज तेच करावं लागेल. अगदी. आठवड्यातून एखादा दिवस किंवा काही तास यासाठी बाजूला काढले की बाकीच्या वेळी मुख्य कामावर लक्ष केंद्रित करायला मोकळीक मिळते. छोट्या कामांचा अडथळा दूर होतो. आता जरा पारंपरिक टू डू लिस्ट बद्दल बोलूया का? कारण स्रोतांमधला सूर असा आहे की या नेहमीच्या याद्या फारशा प्रभावी नाहीये. बरोबर. ते कधी संपतच नाही तसं वाटतं आणि आपण फक्त दुसऱ्यांनी दिलेल्या कामांवर प्रतिक्रिया देत राहतो. आणि सोपी कामं आधी करण्याचा मोह होतो, नाही का? टिकमार्क करायला मिळतं पटकन. अगदी. त्यामुळे आपण व्यस्त असल्याचा आभास निर्माण होतो, पण खरंच उत्पादक असतो का हा प्रश्न आहे. खऱ्या प्राधान्यांवर लक्ष राहत नाही. म्हणूनच 2 वेगळ्या पद्धती सुचवल्या आहेत. पहिली आहे माईट डू लिस्ट. माईट डू म्हणजे करू शकेन अशी यादी. हो, ही फक्त शक्यतांची यादी आहे.
काय करायचं याचा निर्णय आणि प्रत्यक्ष कृती यात वेगळी ठेवली जाते. यातून दिवसाचा हायलाईट निवडून तो कॅलेंडरवर टाकायचा. म्हणजे नियोजन आधी, कृती नंतर. ओके. म्हणजे विचार करायला वेळ मिळतो. हो, एका लेखकाने त्याच्या सेलबोट दुरुस्तीचं काम अशा यादीतून टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं होतं. अच्छा. आणि दुसरी पद्धत? दुसरी आहे बर्नर लिस्ट. ही जरा वेगळी आहे. कागदावर 2 कॉलम करायचे. हां, ऐकलंय याबद्दल. फ्रंट बर्नर आणि बॅक बर्नर. बरोबर. फ्रंट बर्नरमध्ये सध्याचे मुख्य प्रकल्प आणि त्यांची कामं. बॅक बर्नरमध्ये कमी महत्वाची किंवा नंतर करायची कामं. आणि खाली किचन सिंक म्हणून एक जागा, जिथे इतर किरकोळ गोष्टी लिहायच्या. आणि जागा मर्यादित असते, त्यामुळे आपोआप फोकस वाढतो. काय महत्वाचं आहे तेच लिहावं लागतं. हो, आणि गंमत म्हणजे ही लिस्ट काही दिवसांनी फाडून पुन्हा बनवावी लागते. म्हणजे प्राधान्यक्रम सतत तपासावा लागतो. थोडं कठोर वाटेल पण प्रभावी आहे असं म्हणतात. थोडक्यात माइट डू लिस्ट भविष्याचा विचार करते, शक्यतांचा संग्रह करते. तर बर्नर लिस्ट सध्या काय महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडते. बरोबर. कोणती वापरायची हे आपल्या कामावर आणि सवयींवर अवलंबून आहे. दोन्हीचा उद्देश पारंपरिक टू डू लिस्टच्या मर्यादा ओलांडणे हाच आहे. आणि शेवटची युक्ती अगदी थोडक्यात सांगते. पर्सनल स्प्रिंट. हां, स्प्रिंट. म्हणजे एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर सलग काही दिवस पूर्णपणे फोकस करणे. हो, डिझाईन स्प्रिंटसारखं. यामुळे काय होतं, मेंदूला त्या विषयात पूर्णपणे शिरायला मदत होते. त्याला मेंटल बूटअप म्हटलंय. आणि कामाला प्रचंड गती मिळते. हो, कारण सतत कामांमध्ये बदल करण्याचा जो वेळ आणि ऊर्जा वाया जाते, म्हणजे स्विचिंग कॉस्ट, ती वाचते. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने कार्यक्षमता खूप वाढते. तर आज आपण दिवसाचं सर्वात महत्त्वाचं काम निवडण्यासाठी बऱ्याच युक्त्या पाहिल्या. लिहून काढणे, कामाची पुनरावृत्ती करणे, आयुष्याची क्रमवारी लावणे. लहान कामं एकत्र करणे, वेगळ्या प्रकारच्या याद्या वापरणे आणि वैयक्तिक स्प्रिंट चालवणे. अगदी. या सगळ्याचा अंतिम उद्देश फक्त कामं संपवणं नाही, तर खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढणं आहे. आपल्या कृती, आपल्या मूल्यांशी आणि उद्दिष्टांशी जोडणं महत्त्वाचं आहे. हे अगदी बरोबर. आता या सगळ्या पद्धती ऐकल्यावर विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न मनात येतोय. कोणता? समजा आपण दिवसाचं मुख्य काम निवडलं, पण ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी असा कोणता एक छोटा बदल किंवा सवय असेल जी सर्वात जास्त प्रभावी ठरू शकेल? यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही.